जे भोले हर हर महादेव. जसं की तुम्हाला म्हणलो होतो, आपण नवीन व्यवसाय चालू केलेला आहे पोल्ट्री फार्मचा. शेतामध्ये आपण आता पूर्णपणे लक्ष देऊन काम करणार आहोत. इथल्या साईडला समोरच्या साईडला आपला पोल्ट्री फार्म आहे, पलीकडच्या साईडला शेवगा लागवड केलेला आहे आपण, आणि मधल्या साईडला लिंबू वगैरे हे काय लावलेलं आहे. तुम्ही शेवगा वगैरे बघितलेला आहे, पोल्ट्री फार्म पण बघितलेला आहे. लिंबू तुम्हाला दाखवतो कसं आहे काय नाही, आपण कोणत्या टायमाला लावला होता, कसा लावला होता, ते झाडं कुठून रोप कुठून आणले होते आपण, हे साऱ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढं नंतर सांगेल. शेती व्यवसाय हा एक असा धंदा आहे की त्याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात. त्या अडचणीला कधीच माघार फिरून जमत नाही. त्या अडचणीला समोर जाऊन तोंड द्यावं लागतं व त्याच्यातून काहीतरी नवीन काहीतरी आपल्याला शिकाय भेटतं व त्या आपण शिकल्यातून पुढं काहीतरी आपण नवीन करायचा काहीतरी प्रयत्न करतो. समोरच्या साईडला सोनोनी पोल्ट्री फार्म आहे व त्या शेजारी आपण लिंबूच्या झाडाची लागवड केलेली आहे. लिंबूच्या झाडाची तुम्ही क्वालिटी बघू शकता. लिंबूचे रोप आपण मार्च महिन्यामध्ये आणले होते. मार्च सप्टेंबर आधाला कंप्लीट 6 महिने पूर्णपणे झालेले आहेत व त्याची क्वालिटी एकदम आता सध्याच्या घडीला मस्त आहे. मागं फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळे शेतीकडे जरा दुर्लक्ष झाल्यामुळे हे पण पूर्ण लिंबू इथले 5-6 झाडं पूर्णपणे जळून गेलं. ते मी तुम्हाला खाली फोटो टाकीनच कसा झालता काय नाही व त्याला आपण पूर्णपणे ट्रीटमेंट वगैरे देऊन आता लिंबूची एकदम पूर्णपणे झाडाची लागवड एकदम मस्त झालेली आहे. आमच्या शेजारी आपण लिंबूचे झाडं लावलेली आहेत व लिंबूची झाडं लावताना आपल्या मागं खूप साऱ्या अडचणी आल्या. त्या भरून नळ्यामध्ये आपण झाडं लावले होते. आता 50+ आपल्यापाशी झाडं आहेत व आपलं टार्गेट आहे 300+ आपल्याला झाडं करायचे आहेत. पण आपल्या एरियामध्ये झाडाचं थोडंसं शॉर्टेज असल्यामुळं आपल्याला काही झाडं अवेलेबल होत नाहीत. पण जिथून आपल्याला जे काही झाडं अवेलेबल होतात ते झाडं आपण आणत आहोत. आपले पूर्ण झाडं जे आहेत पूर्ण एकदम क्वालिटीचे झाडं आहे. शाही शरबती, फुले शरबती अशा 5-6 व्हरायटीचे आपण झाडं लावणार आहोत. बघणार आहोत कशाचा रिझल्ट म्हणजे किती पद्धतीने चांगला येतो. या साऱ्या गोष्टीचा आपण सध्याच्या टायमाला अनुभव घेत आहोत. आपण अनुभवातून शिकतो. ते कधीच वाया जात नसतं. ते कुठं ना कुठं काही ना काही अडचणीमध्ये ते आपल्यासोबत कामाला येतं. शेती व्यवसायातून मी रोज काहीतरी नवीन गोष्टी शिकत आहे आणि त्या गोष्टीला अनुभवत आहो. त्या गोष्टीला तोंड कसं द्यायचं काय नाही. खूप साऱ्या अडचणी येत आहे शेती व्यवसायामध्ये. शेती व्यवसायामध्ये कितीतरी अडचणी आल्या, त्या अडचणीला मागं सरून कधीच फिरत नाही, सरकता येत नाही. त्या गोष्टीला आपल्याला तोंडच द्यावं लागतं. आणि हे वाला आपला पूर्णपणे लिंबूचा इकडं बागा आपण तयार केलेला आहोत. आणि हे अशा साईडला इकडच्या साईडला आपला सोनोनी पोल्ट्री फार्म आहे. ते तुम्हाला दाखवतो. या पूर्ण गोष्टीची पोल्ट्री फार्मची जर कुणाला माहिती जर हवी असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो. त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही मला संपर्क करा. लिंबूच्या रोपाच्या साईडला हा आपला सोनोनी पोल्ट्री फार्म आहे. याची पण पूर्णपणे मी माहिती पुढे चलून तुम्हाला देणारच आहे. याला खर्च किती आला काय नाही, लांबी काय, रुंदी काय, ह्या साऱ्या गोष्टीची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे चालून मी देईलच. तर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर शेती व्यवसायातून दररोज नवीन काही शिकण्यासारखं आहे आणि नवीन गोष्टी अनुभवण्यासारखं पण आहे. आणि मी ज्या गोष्टी शिकत आहे आणि ज्या गोष्टी अनुभवत आहोत ते मी तुम्हाला सांगायची कोशिश करत आहे. करणार आहोत त्या गोष्टीची आपण पूर्णपणे तुम्हाला माहिती आपण देत जाईल की पुढे आपण काय करणार आहोत काय नाही, कोणत्या पद्धतीने करणार आहोत, त्याचं नियोजन काय राहील काय नाही, ते मी तुम्हाला आधी साऱ्या गोष्टी सांगत आहे. आणि जसं की तुम्हाला म्हणलो होतो, आपला कॉन्फिडन्स लेवल अजून पण काय तेवढा म्हणजे पूर्णपणे वाढलेला नाही. जसं मला जमत आहे त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवत आहे. मध्ये मी तुम्हाला या पूर्णपणे शेडची माहिती देईल की ह्या शेडला आपला खर्च किती झालेला आहे काय नाही, आणि आपण कोणत्या पद्धतीने शेड उभं केलेला आहे, ह्या साऱ्या गोष्टीची तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती भेटून जाईल. काय बाय बाय. आजच्यासाठी फार एवढं. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक फक्त लाईक करा, एक शेअर करा आणि एक कमेंट करा आणि नक्कीच कळवा की व्हिडिओ कसा झालेला आहे काय नाही.